मित्रांनो, मिथुन राशीचे लोक बुद्धिमान, बहुमुखी, प्रतिभेचे आणि आनंदी तसेच उत्तम संवाद कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल असलेले लोक असतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे ते अत्यंत चपळ असतात आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतात. त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते, मात्र ते लवकर कंटाळतात. असो, हे आहेत मिथुन राशीचे काही गुण. आणि आता आपण पुढे बघूया की मिथुन राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 कसा असणार आहे. त्यात आपण पुढील मुद्द्यांवर चर्चा करूया, जसं की फॅमिली लाईफ, लव्ह लाईफ, करिअर, हेल्थ, फायनान्स, एज्युकेशन आणि सर्वात शेवटी मिथुन राशीच्या लोकांनी एप्रिल 2026 या महिन्यात कोणते उपाय करावेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. सर्वात प्रथम बघूया नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन. कुटुंबात लहान मोठे गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे बोलताना शांततेने बोला. विवाहित लोकांसाठी हा महिना संमिश्र फळ देणारा असेल, म्हणजेच कडू गोड अनुभव तुम्हाला येतील. अविवाहितांना नवीन मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळेल. आता बघूया करिअरसाठी हा महिना कसा असेल. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या स्थानातील ग्रहांच्या स्थितीमुळे नोकरीत मोठी जबाबदारी किंवा कामाचा दबाव वाढू शकतो. 14 एप्रिल नंतर जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग मिळतील. मीडिया, शिक्षण आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फायदेशीर आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे आणि नेटवर्किंगमुळे नवीन व्यावसायिक संधी तुम्हाला मिळू शकतात. आता बघूया मिथुन राशीची फायनान्स म्हणजे आर्थिक स्थिती कशी राहील एप्रिलमध्ये. या महिन्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र खर्चही वाढण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामातून, जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. महिन्याच्या उत्तरार्धात धनलाभ होऊ शकतो, परंतु घाईघाईने मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. आता बघूया हेल्थ. 11 एप्रिलच्या सुमारास बुध ग्रहाच्या स्थितीमुळे अतिविचार, चिंता किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. पोटाच्या संबंधित विकार किंवा जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करा आणि ध्यान म्हणजे मेडिटेशन केल्याने मानसिक शांती लाभेल. शनी आणि मंगळाच्या युतीमुळे वाहन चालवताना किंवा शारीरिक कष्ट करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आता बघूया विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना कसा असेल. कला, साहित्य, डिझायनिंग, मीडिया या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. त्यांच्या नवीन कल्पनांचे कौतुक केले जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिना उत्तरार्धात अनुकूल राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा जर विचार करत असला तर विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ शकतात. 14 एप्रिल नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि कॉन्फिडन्स वाढेल. विद्यार्थ्यांसाठी टिप्स. वेळेचे नियोजन करा. या महिन्यात मित्रांसोबत जास्त वेळ घालवण्याऐवजी स्व-अध्ययनाकडे लक्ष केंद्रित करा, कारण मित्रांमुळे अभ्यासात अडथळे येऊ शकतात. आता मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी या व्हिडिओच्या शेवटी उपाय देणार आहे, तर ते उपाय कोणते आहे ते बघूया. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. एप्रिलमध्ये बुधाची स्थिती बदलत असल्याने बुद्धी आणि संवादात स्पष्टता राहण्यासाठी दर बुधवारी किंवा दररोज 108 वेळा बुधाचा मंत्र म्हणा, जो आहे ओम बूम बुधाय नमः. बुधवारी हिरवी मूग डाळ, हिरवे कपडे किंवा हिरव्या पालेभाज्या गरिबांना दान करा. दर बुधवारी गणपती अथर्वशीर्ष वाचा आणि गणपतीला 21 दुर्वांची जुडी अर्पण करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या टेबलावर मोरपीस ठेवा. महत्त्वाच्या कामाला जाताना खिशात हिरवा रुमाल ठेवा. आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या खा. शनी आणि मंगळाच्या त्रासापासून वाचण्यासाठी मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा वाचा.